अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे मुख्य संयोजक संजय पवणीकर आपल्यासोबत आहे, त्यांना पण आपण विचारूया। पवणीकरजी, आज ज्या पद्धतीचं हे जे एक सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे, काय या संदर्भामध्ये माहिती द्याल? लक्षवेधच्या माध्यमातून तसेच नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। आज त्या चषकाचं उद्घाटन आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चषकाचं उद्घाटन करणार आहे। आज या संपूर्ण खेळामध्ये भारतातून 20 जेंट्सच्या टीमा आणि 16 लेडीजच्या टीमा या ठिकाणी आलेल्या आहे। त्या सगळ्यांचं या ठिकाणी नागपूरकरच्या वतीने मी स्वागत करतो व या स्पर्धेला यश प्राप्त होईल अशी आशा करतो। धन्यवाद। यावेळेला लक्षवेधचा बाउन्सर ग्रुप सुद्धा आपल्यासोबत आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, लक्षवेधचा बाउन्सर ग्रुप काय करणार या कार्यक्रमामध्ये? आमचं मुख्यत्वे कार्य हे राहणार आहे की बा काही न्यूसन्स जनरेट नको व्हायला आणि काही जे लोक न्यूसन्स करण्याचा प्रयत्न करतील त्याचा व्यवस्थितपणे बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि ते आम्ही चोख बजावू। त्याच्यासाठी आमचे सगळे लोक शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या एकदम सुदृढ आणि सक्षम आहेत, त्याची तुम्ही बिलकुल चिंता नका करू आणि ही स्पर्धा उत्तमरित्या निर्विघ्नपणे पार पाडण्याचा जबाबदारी आमच्यावरती आहे आणि ते आम्ही करू। जोशी साहेब, साधारणपणे किती बाउन्सर्स राहणार आहेत? आम्ही अराउंड 20 जण आहोत। काही आम्ही सध्या इकडे आहोत, काही मैदानावरती राहतील, काही आजूबाजूला राहतील। वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं दायित्व दिलेलं आहे, ते आपल्या दायित्वाप्रमाणे चोख व्यवस्थित बजावणार आहे। तर या ठिकाणी हे होते लक्षवेधच्या संपूर्ण बाउन्सर। सनी देओल म्हणतो की 2.5 किलो का हात आहे, मात्र या ठिकाणी 5 किलोचे हात वाले हे सर्व बाउन्सर्स आहे। त्यामुळे जे कोणी अराजकता फैलवण्याचा प्रयत्न करतील किंवा जे गोंधळ घालतील अशा लोकांसाठी एक सक्षम पर्याय म्हणून हे लक्षवेधचे बाउन्सर आहेत आणि बाउन्सर आपल्या पद्धतीनं एक छान काम करताना दिसतात आहे। महिलांचा ठाण्याचा संघ सुद्धा आलेला आहे, त्यांना विचारूया, कुठून आलात, काय सांगाल? आम्ही ठाण्यावरून आलोय। किती महिला आहेत? 12 आणि 12 मेल। काय वाटतं तुम्हाला, ही स्पर्धा तुम्ही घेऊन जाल? हो नक्की आम्ही प्रयत्न करू, आम्ही स्पर्धा जिंकायची। बिलकुल, आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण जे टीमा आलेल्या आहेत, 20 टीमा आलेल्या आहेत महिला पुरुषांच्या, एकामागे एक येऊन यांची ही भव्य रॅली निघतात आहे। दिनेश, थोडं वरतून पॅन करून दाखवा। आपण बघू शकतात भारत माता की जयचे नारे सुद्धा सुरू आहे, वंदे मातरम की जय सुरू आहे आणि या परिसरातील फक्त महिला असतील, खेळाडू असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत सर। आणि हा खेळाचा उद्गार आपल्याला नरेंद्रनगर या परिसरामध्ये दिसतो आहे आणि अशा प्रकारे हे सर्व या ठिकाणी आलेलं आहे आणि शेवटी पोलिसांची गाडी सुद्धा कुठे काही अनुचित प्रकार घडू नये याची सुरक्षा म्हणून पोलिसांची गाडी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला एच न्यूजची टीम नरेंद्रनगरच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री चषक 2025चं शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे, अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होत्या, मॅचच्या या स्पर्धा आहे आणि यावेळेला दस्तूरखुद आपल्यासोबत संदीप जोशी जी आहेत त्यांना पण। संदीप सर, आजच्या पद्धतीने हा जे आयोजन करण्यात आलं किती महत्त्वपूर्ण आणि हे जे संघ आले कुठून आलेले आहेत? देशाच्या सर्व भागांमधून आमंत्रित अशी ही मुख्यमंत्री चषक आमंत्रित कबड्डी स्पर्धा आहे। देशाच्या सर्व भागातून संघ आलेले आहेत, अत्यंत चांगले संघ आलेले आहेत। मला असं वाटतं की या पद्धतीची स्पर्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेने प्रोत्साहनाने या ठिकाणी होत आहे। नागपूरच्या प्लेयर्स करता ही अत्यंत सुवर्ण संधी आहे की अशा पद्धतीची स्पर्धा त्यांना बघण्याचा चान्स मिळाला। आपण अलीकडे बघतो की नागपूर शहरामध्ये असे आयोजन होत असतात, मात्र खरी परिस्थिती आहे की जे मुबलक जे ग्राउंड जे हवं असतं खेळाडूंना ते मिळत नाही। त्याकरता म्हणून काय उपक्रम राहणार, क्या पाऊल उचलणार? मला असं वाटतं की अनेक मैदानं नवीन बांधणं सुरू आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 करोड रुपये देण्याचं शब्द दिलेला आहे, हे चांगलंच होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये नागपूर करता क्रीडा क्षेत्राकरता सुवर्ण दिन राहणार आहे। तर हा सुवर्ण दिन राहणार आहे अशी माहिती यावेळी संदीप जोशी सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि यानंतर ज्या खेळांच्या ज्या मॅचेस होणार, ज्या स्पर्धा कबड्डीच्या होणाऱ्या अभूतपूर्व अशा या होणार आहेत, कारण महिला पुरुष यांच्या सुद्धा या ठिकाणी स्पर्धा आहेत आणि एकापेक्षा एक असे खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ही विदर्भ नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अत्यंत गौरवनीय अभिमानाची ही बाब आहे की या ठिकाणी इतक्या छान छान स्पर्धा होतात आहे आणि फार लांबून
या देशातील विविध परिसरातून खेळाडू आलेले आहेत, जी आपली कला दाखवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि आकर्षक असं हे मैदान आहे आणि सुंदर आयोजन या ठिकाणी नागपूर शहराच्या अंतर्गत येणाऱ्या नरेंद्रनगर या परिसरामध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी होत्या. मुख्यमंत्री चषक हे होणार आहे आणि घोडा मैदान जवळ आहे. कोण बाजी मारेल, कोणाचा प्रथम क्रमांक येईल, कोणाला काय शिकायला मिळेल, काय होणार, याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं. नागपूरच्या लक्षवेधी या मैदानावरून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, चेन्नई न्यूज. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही